आणि यानंतरची बातमी शिवसेनेमधल्या वादाची। शिवसेनेमध्ये एक पद देण्यासाठी 2 मर्सिडीज गाड्या द्याव्या लागतात असा आरोप नीलम गोऱ्हेंनी केला आणि एकच खळबळ माजली। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर उबाठाकडनं आंदोलन करत गोऱ्हेंवरती टीकेचे बाण सोडले गेले आणि यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले। पुण्यात नीलम गोऱ्हेंच्या समर्थनात शिंदेंच्या शिवसेनेनं आंदोलन छेडलं। यावेळी सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिभुवन यांनी केलेल्या दाव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। मला संपर्क प्रमुख पाहिजे होता ना, तर आम्ही साडीच्या रूपात तर विचारणा केली की किती हजाराची साडी आहे। मला खोटं बोलायला लागलं की 20,000ची साडी। त्यावेळेस आम्हाला मातोश्रीवर खरा शिवसैनिकला जाऊन देत नव्हते। हातात मोठं गिफ्ट असेल ना त्यावेळेस आत एंट्री करा। साडी मी तर 5,000ची घेतली होती, पण ती मला सांगायला लागली 20,000ची। हे काल का नाही मी का ते सांगितलं हे ना असे मातोश्रीची फसवणूक। हा, त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या हे ना दलालीचा संजय राऊत आहे। एवढी मिरची लागणी हे साडीचा किस्सा कधी हे 2-3 वर्षापूर्वीच आहे। कमी करुणाच्या आधी माझ्याकडे साडीचं प्रूफ पण आहे। आणि मला आत एंट्री करताना हेच जे मोठे नेते बोलतात मीडियावरती, त्या मीडियावाल्यानेच विचारलं की किती चीन काय फोटो पाठवा, या सगळ्या गोष्टी किंमत विचारली जाते। तर आत एंट्री होते।